मंडळी, कधी तुम्ही गरम पाण्यामध्ये डांबर गोळी टाकून बघितली का? नसेल बघितली तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुमच्या घरामध्ये जर खूप झुरळ झालेली असतील आणि अगदी पालसुद्धा येत असतील, सायंकाळ झाली की अगदी घरामध्ये पाल दिसते किंवा रात्री लाईट बंद केला की पाल इकडे तिकडे फिरते, रात्रीचा लाईट बंद झाला की झुरळसुद्धा अगदी बाहेर निघतात आणि तुम्ही खूप परेशान असाल झुरळ किंवा पालीसाठी, तर हा एक जबरदस्त असा उपाय आहे. 2 उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला बेसिक टिप्स सांगणार आहे त्या संपूर्ण फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे. तर यासाठी आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे जे आपण किचनमध्ये फ्रिक्वेंटली बिलकुल यूज करत नाही. तर तसं का घ्यायचं तर ते सुद्धा समोर तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, 1 ग्लास पाणी मी या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त आपण 1 डांबरगोळी टाकायची आहे. आपल्याला डांबरगोळी जास्त टाकायची नाही, 1 डांबरगोळीसुद्धा खूप होते. आणि आता जसं हे पाणी गरम होत जाईल तशी आपली जी डांबरगोळी आहे ती मेल्ट होत चालेल. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की असं भांडं घ्यायचं आहे की नेहमी आपण त्याला वापरत नाही, कारण जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये ही डांबरगोळी टाकतो तर तेव्हा ह्या डांबरगोळीचा म्हणजेच या पाण्याचा एवढा स्ट्रॉंग स्मेल येतो. डांबरगोळी ही भांड्यालाच असा स्मेल येतो की तो 2 ते 3 वेळा घासल्यानंतरच जाईल. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की भांडं असं घ्या की तुम्ही त्याचं जास्त यूज करत नाही. आपल्याला काय करायचं आहे, आता एक कापराची वडी घ्यायची आहे. ती वडी आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता आपल्याला गॅस तिथपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत ही जी डांबरगोळी आहे ती यामध्ये मेल्ट होत नाही. आता बघा, तुम्हाला पाण्यावरती एक तेलकट असा थर दिसत असेल. ती जी काही डांबरगोळी आहे ती आता मेल्ट व्हायला लागलेली आहे. जास्त बिलकुल टाईम लागत नाही. अगदी पाणी उकळायला लागलं की ती आपली जी डांबरगोळी आहे ती मेल्ट होऊन जाते. आता बघा, आपली ही जी डांबरगोळी आहे ती अर्धी अशी मेल्ट झालेली आहे. अर्धी मेल्ट झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा, गॅस बंद केला. आता हे जे गरम पाणी आहे त्यामध्ये आपली राहिलेली जी अर्धी डांबरगोळी आहे ती इझिली मेल्ट होईल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, चमच्याने याला एकदम छान असं हलवत राहायचं आहे. तर बघा, थोड्याच टायमात आपली ही जी डांबरगोळी आहे ती एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे. तुम्ही बघणार की जेव्हा तुम्ही हे करत असणार तर घरभर तुम्हाला डांबरगोळीचा स्मेल आहे तो येत असणार. बऱ्याचदा जर घरामध्ये खूप कुपट असा वास येत असेल तर असं गरम पाणी करायचं, त्यामध्ये डांबरगोळी टाकायची, कापूर टाकायचा आणि तुम्हाला अशा पद्धतीने त्याला असं उकळून काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार घरभर अगदी जो कुपट वास येत असेल तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि त्या जागी तुम्हाला डांबरगोळीचा स्मेल येतो. आता आपण ना हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याला थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे जे पाणी आहे ते हलकंसं कोमट झालेलं आहे. तर बघा, आपलं पाणी एकदम छान असं हलकंसं कोमट झालं की आपण त्याला एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टाकणार आहेत. तर बघा, इथे माझ्याकडं नॉर्मल जी प्लास्टिकची बॉटल आहे ती घेतलेली आहे. जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही ते स्प्रे बॉटलमध्ये टाकू शकतात. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत लिक्विड फ्लोअरचं क्लीनर. तर तुम्ही जे पण क्लीनर यूज करता ते तुम्हाला इथे वापरायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तुम्हाला हे टाकायचं आहे. बस, आपलं हे लिक्विड तयार झालेले आहे. आता हे जे लिक्विड झुरळासाठी सुद्धा आणि जास्त करून पालीसाठी खूप उपयुक्त आहे. तर बघा, बॉटलचं जे झाकण आहे त्याला या प्रकारे मी सुईने छोटे छोटे होल्स पाडून घेतलेले आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, या बॉटलला हे झाकण लावून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा स्प्रे मारायचा आहे. जिथे जिथे आपल्याला पाल दिसते त्या ठिकाणी आपल्याला हे स्प्रे मारायचं आहे. तर बघा, इथे आपण गॅसच्या खाली मारू शकतो, खिडक्यांवर मारायचं आहे, सोबतच दरवाजावरती जिथे जिथे आपल्याला पालचा जास्त येण्याची शक्यता आहे तिथे आपल्याला हे मारायचं आहे. तर बघा, खिडकीवरती पण बहुतेक वेळेस पाल दिसत असते, त्यामुळे बघा इथे मी खिडकीवरती सुद्धा हे स्प्रे मारत आहे. अशाच प्रकारे जिथे जिथे आपल्याला पाली दिसतात त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे. आता प्रश्न आहे झुरळाचा. तर जिथे कुठे कोपरे आहेत तिथे तुम्ही हा स्प्रे मारून ठेवा. फक्त हा स्प्रे तुम्हाला डेली मारावा लागेल, कारण डांबरगोळीचा स्मेल हा स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यामुळे हे जे लिक्विड आपण बनवलं यामध्ये डांबरगोळीचा स्मेल जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. चला तर आता दुसरा प्रकार बघूया. आता हा उपाय करण्याआधी तुम्हाला घराची व्यवस्थितरित्या साफसफाई करायला हवी, कारण झुरळ घरामध्ये असेल तर अंडे सुद्धा देतात. तर ते अंडे व्यवस्थित
व्यवस्थित साफ करायला हवे, नाहीतर झुरळ मरतील आणि अंड्यांमधून नवीन झुरळ येतील. तर काय करायचं आहे, तर आपली ही जी डांबर गोळी आहे तिला व्यवस्थित या प्रकारे आपल्याला तिचं पावडर बनवून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला याचं एकदम छान असं पावडर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, जे फ्लोअर क्लीनर आहे त्याचा आपण इथे यूज करणार आहे. तर बघा फ्लोअर क्लीनर तुम्हाला घ्यायचं आहे. तर बघा यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला अशी व्यवस्थितरित्या याचे लाडू बनवून तयार करायचे आहे. एवढाच जास्त टाकायचे आहे, थोडं थोडं करत तुम्हाला हे यामध्ये डांबर गोळीसोबत कापूरसुद्धा टाकू शकतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की याने बाइंडिंग येत नाही, तर तुम्ही यामध्ये चमचाभर बेसन पीठसुद्धा ॲड केलं तरी पण चालेल. पण मी यामध्ये कशाचाच यूज केलेला नाही, फक्त डांबर गोळीचंच मी इथे लाडू बनवून तयार करणार आहे. तर बघा हे घरामध्ये जेवढेही तुमचे कार्डबोर्ड असतील किंवा लाकडी फर्निचर असेल, तिथे तुम्हाला हे आवर्जून टाकायचे आहे. कानाकोपऱ्यांमध्ये टाकायचे आहे, जिथे रोज आपले हात पुरत नाही तिथे टाकायचे आहे. कारण बऱ्याचदा कानाकोपऱ्यांमध्ये सुद्धा जास्त झुरळ आणि अंडे दिलेले असतात. सो अशा पद्धतीने टाका. हप्त्याभराने नेहमी रिपीट करत जा. महिनाभरात तुमच्या घरातील झुरळ नक्की जातील. आणि झुरळ आणि पाली घालवायच्या असेल तर ही ट्रिक संपूर्ण जे काही झुरळ असतील घरामध्ये ते स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने नक्की मरून जातील. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच